भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर पक्षाचा ध्वज फडकावून स्थापना दिन साजरा करण्यात आला। यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमास नंदुरबार तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी, प्रवीण पाटील, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माळी, पंकज चौधरी, नगरसेविका नीता मराठे, अविनाश माळी, उपसरपंच डॉक्टर मनोज गिरासे, सरपंच व्यंकट पाटील, सामाजिक कार्यकर्ते सतीश मराठे, दीपक चौधरी, गिरीश नाथाणी, प्रफुल्ल पाटील, किरण पाटील, दीपक गोसावी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। आज 6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस। सर्वप्रथम मी आज भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। 6 एप्रिल 1980 साली मुंबई येथे भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि या स्थापनेच्या दिवशी जे स्वर्गीय अटल बिहारी यांनी जे शब्द उच्चारले होते, सूरज निकलेगा, अंधेरा छूटेगा, कमल खिलेगा, या शब्दांना खरोखर आज हे जे भारतीय जनता पार्टीचं जे स्वप्न आहे हे साकार झालेलं आहे। भारतीय जनता पार्टी ही आज महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पार्टी आहे आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक असं बीजेपीमय वातावरण हे तयार झालेलं आहे आणि या वातावरणामधून या सरकारकडून खूप मोठमोठ्या योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना आपल्या या देशाची, या आपल्या महाराष्ट्राची खूप मोठ्या प्रमाणावर प्रगतीची ही वाटचाल ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारमार्फत चालू आहे। तर परत एकदा मी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या मी सगळ्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद।